आपण अकोला जिल्ह्यातल्या मैसांग या परिसरामध्ये पाहू शकता की या ठिकाणी शिवदांडामुळे दोन ठिकाणी म्हणजे जे आहे की एकीकडे तर हिरवागार शेत आहे, पण दुसरीकडे पूर्ण शेतामध्ये पाणी साचलेला 300 एकरचा परिसर आहे. मी जिथे उभा आहे तिथे पूर्ण म्हणजे छातीपर्यंत पाणी आहे आणि माझ्या मागे जर पूर्ण पाहिलं तर डोक्याच्या वर पाणी आहे. इतकी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकता की शेतकऱ्यांचे जे आहे जमीन पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. शिवदांड जो या ठिकाणी बुजवण्यात आला, त्यामुळे या ठिकाणी आता पूर्ण शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पूर्ण परिसर जो आहे पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि शेतकरी तर हवालदिल झालेला. आपल्यासोबत इथे काही भागातील शेतकरी आहेत, ते त्यांना जाणूया. दादा, मला सांगाल की इथे जे पाणी साचलेलं नेमकं कुठलं आणि कशामुळे, काय सांगाल नेमकं? हे पाणी तर तसं नैसर्गिकच आहे, पण पाणी नैसर्गिक आहे, पण हे 65 वर्षापासून शेती माझे आजोबा वाहत होते, माझे वडील वाहत होते. जवळपास 35 वर्ष मला झाले शेती वाहताना, पण आजपर्यंत असं कधी घडलं नाही. एवढं पाणी मी कधी पाहिलंच नाही, पाणीच नाही पाहिलं इथं थांबलेलं. पण या 2-3 वर्षात आता यांनी हे माती टाकणं चालू केली. एकानं टाकली, साईडनं दुसऱ्याकडून पाणी जात होतं, दुसऱ्यानं टाकली, थोड्यात ती बाजूच्या जागेतून जात होतं. पण आता असं झालं की इथं जवळपास 3 किलोमीटर रोड पासून पूर्ण लांग टाकून दिली सर्वांनी मिळून. आता पाण्याला जायला कुठं मार्ग राहिला नाही. या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार नाही केली का? असं ऐकण्यात आलं की इथे कुठेतरी शासकीय अधिकारी याच्यामध्ये आहे असं आहे. हो आहे. आम्ही याच्यामध्ये ते मंडळ अधिकारी आहेत आमचे, तहसीलदार, आपल्या तहसीलदार त्या विभागाचे अन्सारभाई म्हणून. त्यांचं शेत आमच्या शेत शिवारात, मधलापूर शिवारामध्ये येते. त्यांनी पण या माती टाकण्याच्या या लेवलमध्ये कंबाईन आहेत असते, त्यांचं शेत आहे, त्यांनी पण माती टाकलेली आहे. मग आता विभागातले जर लोक, प्रशासकीय लोक जर असं काम करतील तर बाकीचे शेतकरी तर सहजच करतीलच ना. मग आता तहसीलदार साहेब म्हणतात की हे पाणी अडवता येत नाही, आणि त्याच विभागातले लोक माती टाकून, त्याचेच अधिकारी लोक असे माती टाकून, बांध टाकून आमचं 65 शेतकऱ्यांचं 300 एकर क्षेत्र जर खराब करू शकतात, मग आम्ही न्याय मागावं कोणाला? तहसीलदार साहेबाला मागावं. तर त्यांची उलवाउलची उत्तरं भेटतात, सामंजस्यपणानं घेऊ, तुम्ही जागा खदा स्वखर्चानं. आता शेतकऱ्याची खाण्यापिण्याची सोय नाही तर तो JCB सांगून 3 किलोमीटरची लांब कोणता शेतकरी खोदू शकतो? त्या भागाचे शेतकरी, जर आपल्याला काही शेतकरी आहे दादा, मला सांगाल तुम्ही आता इतकं पाण्यात आहे, तुमच्या खांद्यापर्यंत पाणी आलेलं आहे, नेमकं काय अशीच परिस्थिती सर्व ठिकाणी आहे का? काय नेमकं सांगाल का? नाही, परिस्थिती साहेब हे या 2-3 वर्षात झालेली आहे. आजपर्यंत परिस्थितीच नव्हती. या रस्त्याची परिस्थिती खूप चांगली होती, परंतु झालं असं की रस्त्यापासून सर्वजणांनी या शिवदांडावर भरती टाकलेली. एक जण टाकली, दुसरा टाकत गेला, तिसरा टाकत गेला. जोपर्यंत शेवटच्यानं टाकली नाही तोपर्यंत हे पाणी निघून गेलं. परंतु सर्व पॅक झाल्यानंतर आता हे आमच्या 250-300 एकरात पाणी थांबलेलं आहे. त्यामुळे आमचा दुसरा काही प्रश्न नाही. आम्ही शेतकरी असून भांडत नाही आहोत. आम्ही गव्हर्नमेंटची, सरकारची भांडत आहोत की आमचं फक्त पाणी काढून द्या. आमचा मेन प्रश्न आहे, पाणी काढून द्या. पाणी गेलं म्हणजे आम्ही आमचे शेत पेरू शकतो. आमचं काही असं वैयक्तिक भांडण नाही आहे कोणासोबत. परंतु ते आम्ही तहसीलमध्ये पण गेलो होतो. तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही दोन्ही इकडून बराचसा खोदा, पण दोन्ही इकडून बराचसा खोदून इथं साहेब डोक्यावर पाणी आहे. समोर बराच खोदायची असली तर भाषावेळी बराच खोदा लागते, एवढं खोदू शकत नाही कोणी. त्यामुळे हे जे नैसर्गिक पाट आहेत हे जुने पाट यांनी अडवलेले आहेत. ते पाट मोकळे झाले की आमचा प्रश्न मिटते. शेतकरी आपल्यासोबत अजून काही युवा शेतकरी आहेत. आता मला सांगाल, तू केव्हाचा इथे पाण्यात उभा आहे, तू आता युवा तर तू शेतकरी आहे, काय सांगशील नेमकं? नेमकं माझं म्हणणं हेच आहे की मी आता नवीन उतरलो शेतीच्या याच्यात. तसं पाहिलं तर हे 2-3 वर्षापासून हे पाण्याचं हे चालू आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे जे जुने पाट होते ते आम्हाला मोकळे करून द्यावे, बस एवढंच म्हणणं. येवतीला भागात शेतकरी, कारण काय तर शिवदांडा जो आहे बुजल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्या शेतामध्ये पाणी साचलं, त्यामुळे यांची मागणी आहे की आमचा जो शिवदांड जो आहे तो मोकळा करून द्यावा. म्हणजे बांध जर काढला तर या शेतामध्ये पाणी साचणारे आणि त्यांचं जे संकट आहे हे कायमस्वरूपी दूर होईल. त्यामुळे ही मागणी आहे की आता तरी आम्हाला तरी सरकार न्याय देईल का, ही आता मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गणेश सोनवणे, TVN मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.